स्ट्रॅटर्जी असत असताना आपण कोणता अभ्यास कधी कसा कुठं करणार आहोत याचं आपल्याला नेमकं ठाव ठिकाण असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण असा परफेक्टली अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपण टीईटी काय किंवा इतर कोणतीही परीक्षा निश्चितपणे पास होऊ शकणार नाही. आपल्याला कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याकडे ध्येय असणं खूप गरजेचं आहे आणि त्या ध्येयानुसार आपण पुढे मार्गस्थ होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला आपल्या कामाची आपल्या ह्याची एक निश्चित दिशा असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि हे असत असताना आपण आपला अभ्यास आणि आपला अभ्यासक्रम म्हणजे या 2-2.5 महिन्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, त्याचा निश्चित असा आपल्याकडे आराखडा असला, की नक्कीच आपल्याला अभ्यासाला उपयुक्त होईल. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडे नेमकं अभ्यास कशाचा करायचा आहे, किती करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला आउटपुट काय मिळवून आपण कुठे जाणार आहोत, याची जर आपल्याकडे निश्चित अशी दिशा असेल, तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला सुद्धा काही हरकत येणार नाहीये. येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे आता सद्यस्थिती उन्हाचा तडाखा खूप आहे आणि काही जणांच्या शाळा सकाळच्या आहेत. त्यामुळं सकाळी लवकर उठणं आणि मग शाळेवरून येणं, ह्या कालावधीमध्ये स्ट्रेस येतो आणि मग दुपारी 12-12:30 शाळा सुटते. या कालावधीमध्ये आपण झोपी जाण्याच्या ज्या काही गोष्टी असतात, या होऊ शकतात. मग आपण कधी अभ्यास करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्या अभ्यासाचं नेमकं शेड्यूल काय पाहिजे, हे सुद्धा आपल्याकडे हवं आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन आपल्याकडे असत नाही, अभ्यासाचं प्लॅनिंग असत नाही, स्टडी टायमिंग असत नाही, त्याचे वेळापत्रक असत नाही, तोपर्यंत आपण कसल्याही प्रकारचा अभ्यास योग्य रीतीनं करू शकणार नाही, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण अभ्यास करत असताना दिशा खूप महत्वाची असते. एक ध्येय खूप महत्वाचा असतो आणि त्या ध्येयाला आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या बाबींची गरज असते. आता याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी गेल्या 2-4 परीक्षेपासून ट्राय करत असतील आणि हे काही विद्यार्थी जर ओपनचे असतील तर अ, अ, 80-85 पर्यंत जात असतील. 2-4 मार्कानं मागे राहत असतील. काही जर काठावर येऊन गेलेले असतील. मग अशा वेळेस आपण नेमकं कुठे चुकलो? आपल्याला अभ्यासामध्ये नेमकं काय कमी पडलं? म्हणजे काही जण 1 मार्काने, काही जण 2 मार्कांनी, काही जण 3 मार्कांनी टी असेल, सीईटी असेल अशा परीक्षेमधून आपण मागे पडलेलो आहोत. मग मागं पडलेला आहोत तर नेमकं आपल्याला पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल? कशा प्रकारची ध्येय आपल्याकडे असली पाहिजे? आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. तर आवाज येत नाही. तर माईक बंद झाला. येते माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत? हो सर. आता येतोय सर. येतोय ना? तर यासाठी आपल्याला नियोजन असणं गरजेचं आहे. 1-2 मार्कांना आपण मागे सरकत आहोत. 1-2 मार्क मिळत आहेत. काय करायचं? काय करायचं? बोला. आणि मग आपल्याकडे नेमकं कसं निश्चित ध्येय असणं गरजेचं आहे, हे आपल्याकडे असतं. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्याला आपल्या अभ्यासाची योग्य दिशा असत नाही, अभ्यासाचं योग्य प्लॅनिंग असत नाही, तोपर्यंत आपण कुठलीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. 1-2 मार्कांनी आपण प्रत्येक वेळी काम करत आहोत आणि 1-2 मार्कांनी मागे-मागेच राहत आहोत. तर अशा वेळेस सुद्धा आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, कशा गोष्टी कव्हर केल्या पाहिजे, हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. आपण हे सगळं करत असताना या अभ्यासक्रमामध्ये आपल्या अभ्यासाच्या दिशेबरोबर आपण कोणत्या विषयामध्ये पक्के आहोत आणि कोणत्या विषयामध्ये कच्चे आहोत, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण त्यानुसारच त्यानुसारच आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत लक्षात घ्या. कसं? तर आपण
जर आपल्याला पेपर 1 मध्ये असाल, पेपर 2 मध्ये असाल, तर अजून एकदा मी परत एकदा क्लिअर करत आहे मी तुमच्या काही कन्सेप्ट. लक्षात घ्या, आजचा हा तुमचा लेक्चर तुमच्या काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी आणि भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रिपेअर करत आहे. आजचा हा लेक्चर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एक चेंजिंग करणारं लेक्चर असेल, लक्षात घ्या. कारण आपल्याला काय येत आहे, काय येत नाही हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ज्याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आत्मनिरीक्षण म्हणतो. पण मी त्याला SWOT अॅनालिसिस असं म्हणतो. कारण तुमच्यामधले धोके, तुमच्यामधल्या संधी, तुमच्यामधले स्ट्रॉंग पॉईंट तुम्हाला माहीत असणं मग गरजेचं आहे. तुमच्यामधले वीक पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. हे जेव्हा माहीत असतील तेव्हा आपण पुढे जाऊ. आता हे तुमच्या आयुष्यातले किंवा तुमच्या मधले बघायचे नाहीये. आपल्याला हे स्ट्रॉंग पॉईंट, हे वीक पॉईंट आता सध्याला परीक्षेला अनुसरून पाहायचे आहेत. जर मी पेपर 1 देत असेल, तर पेपर 1 मध्ये भाषा आहेत आपल्या. आता याच्यामध्ये बहुतांश विद्यार्थी मराठी मीडियमचे असतील, तर मराठी मीडियम म्हणलं तर कंपल्सरी पहिली भाषा तुमची मराठी येते आणि दुसरी भाषा तुमची येते ती म्हणजे इंग्रजी. बरोबर? इंग्रजी झाल्यानंतर ना मग तुम्हाला येतो मानसशास्त्र आणि मग तुमचं येणार मानसशास्त्र झालं की गणित येतो. बरोबर? गणित झाले की मग येतो तुमचा परिसर अभ्यास. या सगळ्या बाबीसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. आता मग काही जणांना गणित येत नसतं, काही जणांना इंग्रजी जमत नसतं. मग अशा वेळेस करायचं काय? आणि मग हे जमत नाही, तर मग आपण कुठं त्याची भर भरून काढायची. हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. आता जे येत नाही त्याला जास्त प्रयत्न करण्यापेक्षा जे येतंय त्याच्यामध्ये जास्त मार्क कसं मिळतील याच्याकडे आपण पाहणार आहोत. मराठी सारख्या मार्कामध्ये आपण 22-25 मार्क मिळवली तर आपलं चांगलं होणार आहे. इंग्रजी समजा आपलं चांगलं नसेल, चांगलं नसेल, आपण तिथं 10च धरूया. बरोबर? आता मानसशास्त्रासारख्या विषयामध्ये आपण 25च्या वर जायला पाहिजे खरं तर. आपण तिथं सुद्धा 22 धरूया आपण, आहे की नाही? 25च्या वर पाहिजे, पण तिथं सुद्धा 22 धरलं. आता ह्या 3 सब्जेक्टमध्ये किंवा 3 लँग्वेजमध्ये जे एकूण मार्क किती झाले आपले? हे 4 झाले आणि 4 नाही 5, 54 मार्क झाले. किती मार्क झाले? 54. 54 म्हणलं की अजून आपल्याला 90ला किती मार्क कमी आहेत? 90 होण्यासाठी 60ला कमी आहेत 6. ठीक नाही? 6 झालं की 60 आणि 30 म्हणजे 36 मार्क कमी आहेत. आता ओव्हरऑल तुम्हाला ह्या 2 गणित आणि परिसर अभ्यास 60 मार्कामधून 36 मार्क मिळणार नाहीत का? मिळतात. मग आपल्याला इथं हाच प्रयत्न करायचा आहे, की मला नेमकं कुठल्या विषयामधून अजून मार्क जास्त वाढवायचे आहेत. जिथं मराठी माझं 22 मार्काचं आहे, जिथं सोपं आहे, ग्रामर चांगलं आहे, एखादं पॅसेज एकच येणार आहे, तो पक्का मी करणार आहे. तर मी आरामशीर 25 मार्क मिळवेन. इथं 25 मार्क मिळेल, 50 इथंच झाले तुमचे. 50 प्लस 10 म्हणजे 60 मार्क झाले. परत 30 मार्काचा तुम्हाला फरक पडतो. 30 मार्कामध्ये गणितात जर मला काही येत नसेल तर परिसर अभ्यासमध्ये आउट ऑफ आउट मिळवावे लागतील. तर गणितामध्ये जर 10 मार्क मिळाले तर 20 मार्क परिसर अभ्यासामधून सहज मिळवू शकतो. अशी स्ट्रॅटर्जी ठेवा. मला काय येतं, काय येत नाही हे पहिलं शोधून घ्या. उगाच भरकटत जाऊ नका. अभ्यासाला योग्य दिशा असणं गरजेचं आहे. हजारो लाखो युट्यूबचे चॅनल आहेत. हे बघू का ते बघू, त्याला पाहू का याला पाहू. हे जे काही आपलं एक प्रकारचं असं हे असतं इकडं तिकडं फिरणं. आता युट्यूबवरचं पण कसं असतं, जेव्हा आपण एक एक रिलेटेड चॅनल पाहतो तर त्याच्याशी रिलेटेड 4-5 येतात. मग ते दुसरीकडेच घेऊन जातात आणि आपला कन्सेप्ट वेगळाच होऊन जातो. तो अभ्यासाला दिशा म्हणजे काय? प्रॉपर प्लॅनिंग. प्रॉपर प्लॅनिंग म्हणजेच काय? तर आपलं सिलेबस नुसार सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजे. सिलेबसलाच प्रॉपर लक्ष असलं पाहिजे आणि सिलेबस नुसारच एक वे धरून आपण पुढे गेलं पाहिजे. कंपल्सरी रोज एक आपला पेपर, रोज एक आपला ओल्ड पेपर हा आपल्या नजरेखालून गेला पाहिजे, तो सोडवला पाहिजे. त्याला आपण वेळ दिला पाहिजे. जोपर्यंत आपण त्याला वेळ देत नाही, जोपर्यंत आपण तो सोडवत नाही, तोपर्यंत आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकत नाही. हे महत्वाचं आहे. आणि तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असल्याशिवाय मी 1000 वेळा बोलत आहे, प्रॉपर प्लानिंग, प्रॉपर प्लानिंग, प्रॉपर प्लानिंग. अभी व्हाट इज मीनिंग ऑफ द प्रॉपर प्लानिंग? प्रॉपर प्लानिंग का मतलब रहता है टाइम टेबल के हिसाब से पढ़ाई करना. आणि जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा वापर करत नाही, तुम्ही तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित करत नाही, तोपर्यंत ते मिळणार नाहीये. टीईटी किंवा सीईटी किंवा कुठलीही परीक्षा सहज पास होतो म्हणतो आपण, परंतु त्याच्यासाठी सुद्धा पक्कं नियोजन असणं गरजेचं आहे. मी अफेअर मध्येच हे करणार आहे. मी बीएडला आता सध्याला आहे. मला ते पूर्णत्वास घेऊन जायचं आहे. हे मनात धमक जी असते. आता मी गेले 4-5 वर्ष झालं तर मी नुसतंच प्रयत्न करतोय पण मी पास होत नाहीये. पण त्याच्यासाठी सुद्धा ते मोडून पुढे जाण्यासाठी एक चांगली
बळकट अशी तुमच्याकडे दिशा असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही, हे लक्षात घ्या. यशस्वी होण्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही, फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात, तेव्हा कुठेतरी यश मिळतं. काही जणांना 8 तास अभ्यास केल्यानंतर लक्षात राहतं, काही जण 8 तासामध्ये जेवढा अभ्यास करतात तेवढाच अभ्यास 2 तासात क्लिअर करतात आणि कन्सेप्ट समजून घेतात. मानसशास्त्र सुद्धा असाच आहे. एकदा का तुमच्या यातल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, यातलं ते बारकावे लक्षात आले, की तुम्ही अबोव्ह 25च्या वर सहज जाता आणि बहुतांश विद्यार्थी टॉपमध्ये टॉप घेऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल तर ह्याच्यामध्ये असं पॉसिबल आहे का? माझं स्क्रीन दिसते ना सगळ्याला? आवाज पण येत आहे ना क्लिअर? हो सर. हो सर. तुम्हाला असं वाटत असेल की सीटीटीला पॉसिबल आहे सर, टीईटीला कसं पॉसिबल आहे? तर टीईटीला सुद्धा पॉसिबल आहे, कारण इथं एक तर सद्यस्थितीला इम्प्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येत आहेत आणि याच्यासाठी चांगली लागते ती म्हणजे आपली विचारसरणी, विचार प्रक्रिया, सोचने का तरीका और सोचने का नजरिया. हे जर चांगले असतील तुमचे तर नक्कीच आपण त्या प्रश्नाचा विचार व्यवस्थित करू शकतो. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रश्न कसा वाचायचा, प्रश्नाचे 4 जे ऑप्शन असतील तर त्या 4 ऑप्शनवरती आपण नेमकं कसं रोख धरून त्याला सोडवायचं. 4ही ऑप्शन ज्यावेळेस मला योग्य वाटतात त्यावेळेस नेमकी कोणती वाट धरायची म्हणजे त्यातल्या मी बरोबर उत्तराकडे जाईन. हे जेव्हा मला माहीत होतील तेव्हा मी यशस्वी होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला इतकं पक्कं करणार आहोत, की तुम्ही मानसशास्त्रासारख्या विषयामध्ये तुम्ही त्वरित पास व्हाल. सांगितलं ना मी तुम्ही, प्रत्येक विद्यार्थ्याची कॅपॅबिलिटी, प्रत्येक विद्यार्थ्याची सोचण्याची किंवा आपण विचार करण्याची प्रक्रिया म्हणतो ही वेगळी असते. काही जणांना मी सांगितलेलं ऐकून लगेच तुरंत कळतं आणि काही जणांना माझं लेक्चर 2-3 वेळा अटेंड केल्यानंतर कळतं, की सरला नेमकं काय म्हणायचं होतं. आहे की नाही? हा आपल्या बुद्धिमत्तेचा, हा आपल्या अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे. काही जणांना नोट्स 8 तास लगातार वाचून सुद्धा लक्षात राहत नाही. काही जणांना तेच नोट्स अर्ध्या तासामध्ये समजून जातात. हा फरक असतो प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंगचा. आणि हीच लेवल कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला मानसशास्त्रासारख्या विषयामध्ये सखोल व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. इथं जास्त काही नाही समजून घ्यायचं, इथं फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. कन्सेप्ट समजून झाल्या की ह्या टॉपिकवरती जे जे प्रश्नांची उत्तरं असतील, जे जे प्रश्न असतील त्याला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर आहे? आता आपल्याला लक्षात घ्या, हा मानसशास्त्राचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये कसं पॉसिबल आहे 30 पैकी 25, 30 पैकी 27 म्हणून घ्या. तर ह्याच्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे सिलेबस. महाराष्ट्र शासनानं किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कशाही प्रकारचा बीट बाय बीट, टॉपिक बाय टॉपिक किंवा घटक बाय घटक कुठलाही सिलेबस दिलेला नाही. ढोबळ मानानं सांगितलं, डीएड बीएड पाठ्य आधारित असणारा आमचा अभ्यासक्रम असेल. नेमकं काय असेल तर याच्यावरून अभ्यास करत असताना असं जाणवतं, आम्ही जेव्हा 2013 पासून त्याच्या ज्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केलं त्यावेळेस मी स्वतः एक सिलेबस क्रिएट केला. तो सिलेबस आपण पाहणार आहोत. या सिलेबस मधील महत्वाचे विचारले जाणारे प्रश्न, वारंवार त्या टॉपिकवरती फोकस होणारे केंद्र आणि विशेष म्हणजे 2010, 11, 12 आणि 13 या कालावधीमध्ये डीएड बीएडला असणारा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचा समावेश प्रामुख्याने या टीईटी मध्ये होतो आहे. आता सद्यस्थिती पाहतात प्रत्येक युनिव्हर्सिटीचा सिलेबस वेगळा आहे बीएडचा. आणि त्यातून काय झालं, सेमिस्टर सिस्टीम आली. सेमिस्टरमध्ये बालमानसशास्त्र तर आहेच आहे, मानसशास्त्र आहे, परंतु पहिल्या सेमिस्टरमध्ये वेगळंच मानसशास्त्र आहे, दुसऱ्यात वेगळं आहे आणि हे जे शिकलो तर तिकडं नाही आहे. काही विद्यापीठामध्ये तर जसं की मुंबई विद्यापीठ असेल किंवा एसएनडीटी विद्यापीठ असेल, यांच्यामध्ये अध्ययनाच्या उपपत्त्या तर अजिबात नाही आहे आणि ते उपपत्त्यावरती विचारलं जातं. मग मला प्रश्न पडतो की माझा बीएडला जर ते अभ्यासक्रम नसेल तर मी इकडं परीक्षा कशी देईल? त्याच्यामुळं आपल्याला काही असा भाग आहे जो हिडन स्वरूपाचा आहे. माझ्या अभ्यासक्रमामध्ये तो नव्हताच. सोलापूर युनिव्हर्सिटी सारख्या ह्याच्यामध्ये या कॅटेगरीचा समावेश आहे. बहुतांश प्रमाणामध्ये आहे आणि सेमिस्टर झाल्यानंतर सुद्धा यातला काही भाग कमी करून काही भाग वाढवला गेलेला आहे. मग असा जो सिलेबस वास्ट आहे, हे सिलेबस जर कळला मला, ह्या सिलेबस मधले बारकावे कळले
तर नक्कीच मी 30 पैकी 27 मिळवू शकतो. मी काय सांगत आहे ते तुम्हाला कळत आहे का डोक्याच्या वरून जात आहे? येस सर, समजतंय. त्याच्यामुळं आपल्याकडे सिलेबस असणं खूप गरजेचं आहे. सिलेबस मधले बारकावे असणं गरजेचं आहे आणि ह्या सिलेबस नुसार आपल्याला पुढे जाता सुद्धा आलं पाहिजे. आणि मग डे बाय डे, वीक बाय वीक आणि मंथ बाय मंथ जर आपण अभ्यासाची वेगळी दिशा ठेवली तर नक्कीच होईल. मग नेमके किती बीट आहेत आपल्या ह्या मानसशास्त्रामध्ये, नेमका अभ्यास किती करावा लागेल, कसा करावा लागेल, हा आपण कितीपर्यंत खोलीला गेलो पाहिजे म्हणजे आपल्या ह्या मानसशास्त्राचा अभ्यास होईल, हे पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतो सेक्शन असा आहे की तुम्ही जेव्हा या मानसशास्त्राचा अभ्यास करता, हं, आणि नुसता मानसशास्त्राचा अभ्यास करायचा नाही, मराठी करायचा आहे, इंग्रजी करायचं आहे, गणित करायचं आहे आणि परिसर अभ्यास करायचा आहे. पेपर 1 वाल्यांसाठी, पेपर 2 वाल्यांसाठी मराठी इंग्रजी कंपल्सरी, सायकोलॉजी कंपल्सरी. इथं बदल होतो 60 मार्काचा. म्हणजे काही जणांचं जे काही बीएससी वाले असतील तर त्यांचं गणित आणि विज्ञान असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी बीकॉम मध्ये असतील किंवा बीए कम्प्लीट झालं असेल त्या विद्यार्थ्यांनी सोशल स्टडीज घेतला असेल. मग सोशल स्टडीज मध्ये फक्त सोशल स्टडीज म्हणलं की एकच विषय येत नाही, तर त्याच्यामध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, नागरिकशास्त्र ज्याला आपण राज्यशास्त्र म्हटलं गेलेलं आहे तो भाग येतो. आणि हे सगळे भाग करत असताना त्याच्यामधला जो भाग येतो तो वास्ट येतो. मग पुस्तकं काही ओल्ड येतात, काही जुन्या अभ्यासक्रमावर विचारलं गेलेलं आहे, काही नवीन अभ्यासक्रमावर विचारला गेलेला आहे. याचा ताळमेळ करून पुढे जायचं आहे. आपण सद्यस्थितीला चालूची पुस्तकं अभ्यास करतो, हा जसं की गणित भूगोल असू दे, गणित असू दे, भूगोल असू दे, इतिहास असू दे, ह्याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न जे आहेत हे तुमचे चालूचे 5वी ते 12वीची पुस्तकं नाही आहेत. मग ती कुठली पुस्तकं आहेत, मग कुठल्या पुस्तकाच्या कुठल्या टॉपिकवर फोकस केलेला आहे, कसा केलेला आहे हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि इतिहास भूगोलासारख्या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला 5-6 मार्क आहेत. मग ते त्यातलं नेमकं कशावरती मार्क आहेत, अष्टप्रधान मंडळ नेमकंच येतो, त्यांची जी काही चलन पद्धती होती त्याच्यावरती प्रश्न कंपल्सरी येतो, कोण कुठल्या ह्याचा प्रमुख होता त्याच्यावर प्रश्न येतात किंवा जोडा लावा येतो. मग हे जे काय आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग मला सांगा, जर असे परफेक्टली टॉपिक तुमच्या समोर असतील तर ते अभ्यासाला सोपे जातील का नाही? की बाबा हे येणार आहे, हे मला जेव्हा माहित असेल तेव्हा मी त्याचा अभ्यास करेन की नाही करेन, किंवा करायला पाहिजे की नाही पाहिजे? आहे का करायला गेले पाहिजे. सगळे? येते का माझा आवाज? हो हो सर. सर, येतोय की. असं मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, का वाक्यप्रचार आहे पा, मूग गिळून बसणे. हाय, म्हण आहे का वाक्यप्रचार आहे? येतोय सर, येतोय आवाज. मूग गिळून बसणे वाक्यप्रचार आहे की म्हण आहे? म्हण आहे सर. मग असं तुम्ही सगळे जर मूग गिळून बसले तर कसं व्हायचं? वापरायचे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सुद्धा या अशा भागामध्ये कन्व्हर्सेशन करायचं आहे. टीचर, स्टुडंट आणि आपल्यामध्ये जोपर्यंत कन्व्हर्सेशन होत नाही, आपण त्याच्यामधून बोलत नाही, तोपर्यंत आपल्या समस्या सुटणार नाही आणि आपल्याला काय शिकवत आहे ते कळणार. हो, आपण चर्चेमध्ये भाग घ्या, चर्चेमध्ये मागे राहू नका. चर्चेत मागे राहून काय मिळणार आहे, तर ऐकून घ्या, समजून घ्या आणि मग पुढे चला. ठीक आहे. आता लक्षात घेऊयात आपण मानसशास्त्रात असा कोणता टॉपिक आहे की ज्याच्यावरती 100% प्रश्न येतो म्हणजे येतो. गेल्या 2013 पासूनचा जर कालचा 2025 पर्यंत जर पेपर तुम्ही जर पाहिला, त्याचं अनालिसिस केलं, बीट बाय बीट करा नाही तर क्वेश्चन बाय क्वेश्चन करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मानसशास्त्राची व्याख्या पेपर 1 मध्ये 100% विचारली गेलेलीच आहे. की ही व्याख्या कोणाची आहे, प्रश्न दिला जातो आणि खाली विचारलं जातं की ही व्याख्या कोणाची आहे. मग हे मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आपल्याला माहित पाहिजे. काही युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, त्याचे स्वरूप, विविध शाखा ह्याच्यावर कुठेही विचार केला जात नाही. जसं की एसएनडीटी युनिव्हर्सिटीमध्ये विचारलं जात नाही. कोल्हापूर युनिव्हर्सिटी असू दे किंवा सोलापूर युनिव्हर्सिटी असू दे, सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र म्हणजे काय हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मग जर मानाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. शास्त्र म्हणजेच कला नाही आहे, शास्त्र म्हणजे विज्ञान आहे.
आहे की नाही, की ज्याच्यामध्ये कलेचा आणि विज्ञानाचा मिलाप तुम्हाला दिसून येतो. मानवाच्या मनाचा, त्याच्या वर्तनाचा, त्याच्या आत्म्याचा, त्याच्या बोधावस्थेचा, त्याच्या अवबोध अवस्थेचा ज्या ठिकाणी विचार केला जातो आणि विचार करून त्याचा अभ्यास केला जातो, ते शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र आहे. अशा वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केला आणि मग ती व्याख्या तुमच्या समोर ठेवली जाते आणि प्रश्न विचारला जातो की ह्याचे लेखक कोण आहेत किंवा या कुठली कोणाची व्याख्या आहे. एकाच वेळेस चार चार सुद्धा देतात. आता कधी कधी काय होतं की एकच व्याख्येमध्ये विचारलं जातं. मागच्या वेळेस तर जोड्या लावा होत्या. जोड्या लावा ही मनाची व्याख्या सांगणारी कोणाची होती, ही आत्म्याचं सांगणारी कोणाची होती. म्हणजे एक मार्काला चार व्याख्या आल्या. बघा, मी तर तुम्हाला चलता बोलता व्याख्या सांगत आहे. चलता बोलता व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या काय एकदा लक्षात राहिल्या की ऑटोमॅटिकली आपल्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आपण हा सगळा सिलेबस परत एकदा आपण अभ्यासणार आहोत. पण तत्पूर्वी सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय आहे. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय. त्याला आपण म्हणतो अर्थ त्या मानसशास्त्राचा. हा लोगस अधिक सायकोलॉजी या शब्दापासून जो सायक अ, अ, सायकियाट्रिक लोक. सायकोलॉजी या शब्दापासून जो शब्द तयार झाला मानसशास्त्राचा, त्याला आपण साईक अधिक लोगस म्हणतो. तो हा जो शब्दाची उपत्ती झाली ती याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये साईक म्हणजे काय, लोगस म्हणजे काय असे प्रश्न विचारले गेले. हा तर हा मानसशास्त्र जो आहे, या मानसशास्त्राच्या अप्रतिमाचा भाग या मानसशास्त्रामध्ये आहे. तो जो अभ्यासताना आपल्याला लक्षात येईल. मग या मानसशास्त्राचं नेचर काय आहे, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याच्या वेगवेगळ्या विविध शाखा कोणकोणत्या आहेत आणि मग आपल्याला कोणत्या शाखेवरती फोकस करायचा आहे. आता या मानसशास्त्रामध्ये दोन महत्वाच्या शाखा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. एक येतं बालमानसशास्त्र आणि दुसरा येतो तो म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. या दोन शास्त्रांचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जाणार आहे ते म्हणजे आपला टीईटीचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र, त्याची व्याख्या पाहणार आहोत, त्याची उद्दिष्ट पाहणार आहोत, त्याच्या मर्यादा पाहणार आहोत, नेमकं काय, कुठं आणि कसं, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या, शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्ट, त्याची नेमकी त्या शैक्षणिक मानसशास्त्राची गरज काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि मर्यादा काय आहे, या बाबींचा आपण सविस्तर असं विचार, अभ्यास या शैक्षणिक मानसशास्त्राच्या घटकामध्ये करणार आहे. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो. तर या दोन ह्याच्यावरती एक प्रश्न येतो. अख्ख्या फक्त मानसशास्त्राच्या वर्तनाच्या अभ्यासाच्या पद्धतीवरती एक मार्क येतो. म्हणजे मानसशास्त्राच्या वर्तन अभ्यास पद्धती किती महत्वाच्या आहेत पहा. याच्यामध्ये चार महत्वाच्या पद्धती येतात. आपल्या जीवन वर्तन पद्धत असेल, निरीक्षण पद्धत असेल, केस स्टडी असेल, व्यक्ती अभ्यास ज्याला म्हणतो आपण, सर्वेक्षण पद्धत असेल. तर या चार ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींच्या अभ्यासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या मानसशास्त्रात केल्या गेलेल्या आहेत. जो पेपर एक मध्ये त्याच्यावरती एक मार्काचा प्रश्न येतो म्हणजे येतो. मग येतो सगळ्यात महत्वाचा आणि चांगल्या पद्धतीनं एक पिकअप पॉइंट घेणारा, जिथं स्कोरेबल होणारा, तो म्हणजे अध्ययनार्थीची वाढ आणि विकास. हे विद्यार्थ्याचं वाढ आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग त्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये नेमका फरक काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्व काय आहे, याच्यावर सुद्धा एक मार्क येतो म्हणजे येतो. आणि इथला मार्क जो येणार आहे तो येतो तुमचा इम्प्लिकेशन लेवलचा. इम्प्लिकेशन लेवलमध्ये प्रश्न विचारले जातात, हे असं आहे, ते असं आहे, हे मुलगा असा आहे, तो तसा आहे, काय फरक आहे. किंवा मग प्रश्न विचारला जातो तुमच्या त्या अवस्थांच्या मध्ये कोणत्या अवस्थाला काय म्हणतात, जसं की गँगेज, शाळकरी मुलांची अवस्था, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्यावेळेस मग तो प्रश्न तुम्हाला हे केला जातो. त्यानंतर कुमारावस्था असतील, कुमारावस्थेतील मुलांची लक्षणं असतील, त्यांच्या समस्या असतील, मग त्यांना करायचं असणार समुपदेशन असेल, याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला येत असतात. ते एक मार्कासाठी येतात. मात्र 110 मार्काचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठेतरी एक मार्क मिळतात. आणि ते करत असताना आपल्याला नेमकं त्याच्यामधल्या कुठल्या भागावर प्रश्न येतोय हे सुद्धा फोकस असणं माहीत गरजेचं आहे. आता या अध्ययनार्थीची वाढ आणि विकास एका मार्कासाठी आणि विकासाच्या विविध अवस्था याचे वेगळ्या एका मार्क. आता इथे विकासाच्या ज्या अवस्था आहेत ह्या इतर पेपरमध्ये वेगळ्या आहेत आणि आपल्याला वेगळ्या आहेत. सीटीईटीचं डोक्यात ठेवून जर तुम्ही टीईटीचा अभ्यास केला
तर तुम्ही नक्कीच नापास व्हाल. परंतु टीईटीला थोडं सखोल पद्धतीने अभ्यास करून आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. आता तुम्ही म्हणाल कसं, तर विकासाच्या ज्या विविध अवस्था आहेत, या सीटीटी मध्ये शैशवावस्थेचा कालावधी वेगळा आहे आणि टीईटी परीक्षेमध्ये वेगळा आहे. त्याच्यामुळं नेमकं ओरिजिनल कोणतं आहे हे माहित असणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र टीईटी त्याचा सिलेबस, त्याचा तपासणारे हे वेगळे आहेत आणि मग त्याच्यानुसार ना आपल्याला या अवस्थांचा अवधी, कोणत्या अवस्थेला नेमकं काय नाव आहे, उपनाव वगैरे, आणि त्याचा अभ्यास करा. मग हे करत असताना नेमकी कोणती अवस्थेवरती पेपर 1 ला फोकस केलं जातं आणि कोणत्या अवस्थेवरती पेपर 2 ला फोकस केलं जातं, हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि हे माहित करून घेणार आपण त्या टॉपिक शिकत असताना. ते टॉपिक चालू असताना आपण ते पाहणार आहोत की कोणतं घटक महत्वाचा आहे, त्याला किती प्राधान्य आहे, मग त्याच्यातल्या कुठल्या बाबतीला जास्त फोकस केलं जातं, त्यासारख्या असंख्य बाबींना आपण काय करणार आहोत, फोकस करून त्याचा उहापोह करून आपण ह्या घटक आणि घटना दोन्ही समजावून घेणार आहोत. त्याच्यानंतर ना महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे अध्ययन, टीचिंग अँड लर्निंग. त्यामधला अध्ययन म्हणजे काय, टीचिंग आहे की लर्निंग आहे? अध्ययन म्हणजे टीचिंग आहे की लर्निंग आहे? टीचिंग. लर्निंग. लर्निंग आहे सर. लर्निंग आहे सर. लर्निंग. मग टीचिंग म्हणजे काय झालं? अध्यापन. अध्यापन. टीचिंगला काय म्हणायचं? अध्यापन. अध्यापन. हा. लक्षात घ्या आणि कन्फ्युज होऊ नका. अध्ययन म्हणजे लर्निंग आणि अध्यापन म्हणजे टीचिंग. म्हणजे ज्यावेळेस शिक्षक शिकवत असतो त्यावेळेस तो होतो अध्यापन करत असतो आणि ज्यावेळेस तो शिकत असतो त्यावेळेस तो लर्निंग करत असतो. मग ह्याचा नेमका अर्थ काय आहे, स्वरूप काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, हे त्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. हे अभ्यासत असताना फक्त नुसतं अध्ययन नाही अभ्यासणार आपण, तर त्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. एखाद्या लर्नरवर तो अभ्यास करत नाही, पण का करत नाही, तर त्याची आडवी येते ती म्हणजे परिपक्वता. उदाहरणार्थ इयत्ता पहिलीचा विद्यार्थी वर्गामध्ये जास्त काळासाठी बसू शकत नाही, मग तो धिंगाणा घालतो, गोंधळ घालतो. मग तुम्ही शिक्षक म्हणून त्याला मारलं पाहिजे का, कुठलं पाहिजे का? मग तो तसा का करतो? कारण त्याची मॅच्युरिटीच नसते ना वर्गामध्ये जास्त वेळ बसायची. मग हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे मॅच्युरिटी. जर त्याची बसायची परिपक्वताच नसेल बसण्यासाठी, तर ते कसं करणार आहे? म्हणून अध्ययनावर परिणाम करणारे घटक सुद्धा आपल्याला अभ्यासावे लागतील. अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पक्वता असेल, अभियोग्यता असेल, अभिरुची असेल, अभिवृत्ती असेल, अभिप्रेरणा असेल आणि अवधान, या भागांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग येतो पेपर 1 मधला, तो म्हणजे अध्ययन संक्रमण. की त्याच्यावर प्रश्न येतात आणि प्रश्न येत नाही तर याच्यावरती जे काही थेअरी आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. मग त्याच्यामध्ये जे काही थेअरी आहेत, झेडची असेल, बॅगलेची असेल, फर्नोडाईकची असेल, यांच्यावरती सुद्धा प्रश्न येत असतो. मी जर ओल्ड क्वेश्चन पेपर पाहिलं तर असं कुठलाच वर्ष नाही की त्याच्यामध्ये अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीवरती बाबतीमध्ये विचारले गेले. शक्तिवादी उपपत्ती असेल, समान घटकाची असेल, या सगळ्या बाबीवरती प्रश्न विचारला जात असतो. हॅलो सर, आवाज येत नाही. आवाज नाही येते सर. आणि मग अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये मग परिपक्वता असेल, अभिवेकता असेल, हे पाहिलं आपण. अध्ययन संक्रमण पाहिलं. अध्ययन संक्रमणामध्ये सगळ्यात महत्वाची ज्या उपपत्ती आहेत, शक्तिवादी असेल, बॅगलेची असेल, जडची असेल,
यांच्या उपत्या नेमकं काय सांगतात? कर्नोडाई सुद्धा सांगतो अध्ययन संक्रमण कसं होतं. अध्ययन संक्रमण म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे प्रकार आहेत धन, ऋण, शून्य. हा, आता हे धन, ऋण, संक्रमण म्हणजे नेमकं काय? आता संक्रमण म्हणजेच काय, त्याला आपण ट्रान्सफॉर्म म्हणतोय की नाही. अध्ययन संक्रमण, ट्रान्सफॉर्मेशन. आता पहिलं ज्ञान घेत असताना जेव्हा आपण दुसरं ज्ञान घेतो, त्यावेळेस पहिल्या घेतलेल्या ज्ञानाचा अडथळा होतो की त्याचा फायदा होतो की तोटा होतो, का काहीच होत नाही. अशा ज्या गोष्टी असतात त्याला आपण म्हणतो अध्ययन संक्रमण. मग फायदा होत असेल तर तो धन प्रकारचा असेल, तोटा होत असेल तर तो ऋण प्रकारचा असेल, आणि काहीच होत नसेल तर तो शून्य प्रकारचा असेल. मग ह्या बाबतीमध्ये सुद्धा महत्वाचं आहे ते म्हणजे अध्ययनाचे वक्र. अध्ययनाचे वक्र म्हणजे काय? या ठिकाणी सगळ्यात महत्वाची एक अवस्था येते ती म्हणजे पडार अवस्था. मग अध्ययन वक्र नेमकं कसं होतं? सुरुवातीचा कालावधी असतो आणि मग मध्यंतराच्या कालावधीमध्ये आपण काम तर करत असतो पण प्रगती दिसून येत नाही, त्याला आपण म्हणतो पडार अवस्था. मग ती नेमकी कोणती आहे? मग अध्ययन वक्र नेमकं काय आहे हे सुद्धा आपण या अध्ययन वक्राच्या चक्राबद्दल आपण बघणार आहोत. त्यानंतर याचा अध्ययन प्रक्रियेच्या उपपत्ती आहेत. आता या थिअरीज आहेत त्याला आपण म्हणतो. या थिअरीज बहुतेक जणांना माहित आहेत, काही जणांना माहित नाही. आणि या थिअरीवरती सुद्धा 101% मार्क, 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. सद्यस्थितीला फोकस होतो. फोकस होणारे कोण कोण आहेत? थर्नडाईक असेल, पॅव्हलॉव असेल, हल असेल, कर्ट लेविन असेल. कर्ट लेविनवर थोडं विचारलं जातं पहा. क्षत्रिय ज्ञानात्मक उपपत्ती ज्यानं मांडली तो म्हणजे कर्ट लेविन. मग नेमकं कसं आहे, तो कोण होता, आहे की नाही? ब्लूम आहे, डॉक्टर ब्लूम, बेंजामिन ब्लूम आहे की नाही? यांच्या ज्या काही उपपत्ती आहेत त्या उपपत्त्यावरती फोकस करून अध्ययन नेमकं कसं होतं हे त्यांनी मांडलेलं आहे. आणि अध्ययन होत असताना मग त्यांनी काहीतरी नियम केले, मग त्या नियमावरती प्रश्न येतो. तयारीचा नियम आहे की नाही, सरावाचा नियम आहे, परिणामाचा नियम आहे. कुणीतरी आमिष दाखवलं, कुणी सराव केला, कुणी शिक्षा दिली, कुणी प्रबलन त्याला वाक्य दिलं. मग प्रबलन म्हणजे काय? प्रबलन कोणाचं आहे? अभिजात अभिसंधान कोणाचं आहे? साधक अभिसंधान कोणाचं आहे? कोणी कुणाला विरोध करून या सगळ्या गोष्टी केल्या? कुत्र्यावर प्रयोग कोणी केला, माकडावरती प्रयोग कोणी केला, चिंपांजीवरती कोणी प्रयोग केला? अशा प्रश्नांचा जनरेट किंवा समावेश या पेपरमध्ये होतो. आणि तो आता बघा तिथे 10-12 घटक आहेत, 10-12 उपपत्ती आहेत आणि त्यातलं कुठल्या तरी एकावर येणारा एकच मार्क असेल. किती चॅलेंजेबल काम आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्याच उपपत्त्या समजून घ्याव्या लागणार आहेत आणि मग त्याच्यातला 1 मार्काचा भाग तुम्हाला येणार आहे. आणि मग येतो तो म्हणजे मेंटल प्रोसेस, ज्याला आपण म्हणतो मानसिक प्रक्रिया. मानसिक प्रक्रिया खूप महत्वाची आहे. मानसिक प्रक्रियेमध्ये आपण एखादं जेव्हा ज्ञान घेतो, कॉग्निशन, आणि हा जे नॉलेज आहे, नॉलेज क्रिएट करत असताना बोधात्मक क्षेत्र आपलं असतं महत्वाचं. आणि बोध होत असतो, जेव्हा बोध होतो तेव्हा ज्ञान ग्रहण होतं. ज्ञान ग्रहण आपले ह्या पंचेंद्रिय करत असतात आणि हे पंचेंद्रिय ज्ञान ग्रहण जेव्हा करतात तेव्हा ते बोध व्हायला चालतं. जिथं चालते मेंटल प्रोसेस. मग त्याच्यामध्ये येणारे जे घटक आहेत सिक्वेन्सने, मग असे तुमचं बोध असेल, अवबोध असेल, स्मरण असेल, संवेदना असतील, आहे की नाही, प्रतिमा असतील, कल्पना असेल, मग हे नेमकं काय आहेत, कसे होतील, मग एकमेकावर डिपेंड आहेत का, आहेत तर कसे आहेत, कोणावरती आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. हे पाहत असताना आपण तो भाग सखोलतेनं आणि अति सखोलतेनं पाहणार आहोत. विद्यार्थी शाळेत येतो खरं. काही विद्यार्थी बौद्धिक असतात, काही नसतात. काही विद्यार्थी सृजनशील असतात. त्याच्याकडे वेगळं काहीतरी निर्माण करण्याची ताकद असते. मग हा सर्जनशील बालक नेमका कोणता? सर्जनशीलता म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याची गृहीतक काय आहे? आतापर्यंत वारंवार सर्जनशीलतेवरती प्रश्न विचारला गेला आहे, तो म्हणजे सर्जनशीलतेचा अर्थ आणि त्याची प्रमुख अंगावर. अंग म्हणजे कोणकोणती आहेत? त्याच्यामध्ये मौलिकता आहे, है की नाही? अशा बाबतीवरती तो सिक्वेन्स लिहिला जातो आणि योग्य क्रम लावा म्हणून सांगितलं जातं. आणि मग दिलेल्या पर्यायातून आपल्याला योग्य क्रम निवडावा लागतो. मग अशा वेळेस आपल्याला सर्जनशीलता म्हणजे नेमकं काय? सर्जनशीलता म्हणजे काय जुन्या वस्तूपासून फक्त नवीन वस्तू निर्माण करणं आहे का? कशाला म्हटलं जातं? त्याची गृहीतके कोण आहे? याचा नेमका मेन उद्गाता कोण आहे? कुणाची व्याख्या त्या ठिकाणी गृहीत धरली जाते? सगळ्या गोष्टींचा बाबींचा सखोल अभ्यास आपण ह्या सृजनशील मध्ये करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता.
बुद्धीची निर्माण, बुद्धीचा इतिहास, त्या बुद्धीचा अर्थ, त्याची वैशिष्ट्य, त्याचा प्रकार, या गोष्टींचा, या बाबींचा अभ्यास आपण करणार. ह्या मार्क सुद्धा 1 मार्काचा भाग येतोच. बुद्धिमापनाचं उपपत्ती आहेत वेगवेगळ्या, एरीज, त्याच्यावर सुद्धा 1 मार्काचा प्रश्न येतो. मग ते बुद्धिमापनाचे वेगवेगळ्या ज्या काही उपपत्ती आहेत, ज्याला बुद्धिमापनाचे जनक म्हणतात, काय म्हणणं की नाही, बिनी, अल्फ्रेड बिनी, त्याला बुद्धिमत्तेचे जनक मानतात. मग त्या बुद्धिमापनाच्या उपपत्तीमध्ये नेमकी उपपत्ती कोणाची आहे, स्पीअरमनची कोणाची आहे, द्विघटक कोणाची आहे, थॉम्सन असेल, थॉम्सन असेल, थॉर्नाडाईक असेल, क्लिफोर्ड असेल किंवा टनबर्ग असेल, किंवा हवर्ड सुद्धा असेल, हवर्ड गार्डनरनं सुद्धा बुद्धिमत्ते मापनाचे काही उपपत्ती मांडली. त्याच्यामध्ये 9 घटक दाखवले. मग ते 9 घटक कोणते? आपला मेंदू डावा असतो, उजवा असतो. मग कोणतं मेंदू कोणतं कार्य करतं, काय कार्य करतं, हे मागचा पेपर जो झाला त्याच्यामध्ये आलेला प्रश्न होता बघा. डावा मेंदू, खेळ असे रिलेटेड असणाऱ्या गोष्टी कुठं येतात, कशा येतात, भाषा असेल तर त्या भाषा कुठे येतात, कशा येतात, हे सगळं विचारलं गेलेलं आहे. तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं बुद्धिमापनाच्या कसोट्या. आपल्याकडे बुद्धी आहे, किती आहे, कशी आहे, कितपत आहे, ह्या सगळ्या बाबी सुद्धा मोजल्या जातात. मग मोजायच्या कशा, ती बुद्धी मोजायची कशी, किलोत मोजायची, लिटरमध्ये मोजायची की कशी मोजायची, मग तिचा बुद्ध्यांक काय, तिचं सूत्र काय आहे, सूत्र कुणी सांगितलं, कसं काढलं गेलं, टर्नबर्गनं कुठलं सांगितलं, टर्मननं कुठलं सांगितलं, आणि मग कुठलं व्हॅलिड आहे. मग मानसिक वय आहे की नाही, बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणवले 100. मग ह्याच्यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टी कोणी दिल्या, मानसिक वय ही संकल्पना कोणी दिली, शारीरिक वयलाच का गुणलं गेलं, त्याला 100नच का गुणलं, मग 100ला गुणलं नाही तर किती कसं येत होतं मार्क. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बुद्धिमापनाच्या कसोट्यामध्ये पाहायचं. आणि मग इथपर्यंत सगळं अध्यापनाचं म्हणजे लर्निंगचं संपद इथून चालवतो तो म्हणजे टीचिंगचा भाग. त्याच्यामध्ये आपण अध्यापन म्हणतो. शिकवणं म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहेत, अध्यापनाची प्रतिमानं कोणकोणती आहेत, त्या सगळ्या बाबींचा उहापोह आपण अध्यापनामध्ये करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 3 मार्काचा असणारा घटक हा विशेष गरजा असणारी बालकं, ज्याला आपण दिव्यांग बालकं म्हणतो. विशेष गरजा आहे त्या बालकांची. मग कोणकोणती आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत, कोणते बालक कसे असतात, अपंग बालक कोणाला म्हणायचं, अपंग बालक कोणाला म्हणायचं, आहे की नाही, अशा ज्या बाबी आहेत त्या बाबींचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग ह्या विशेष गरजा असणाऱ्या बालकामध्ये येणारी जी बालकं आहेत, येणारा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण अर्थ बघणार आहे, प्रकार बघणार आहे, की अपंग मुले कोणकोणती आहेत. मग अपंग मध्ये येणारी कॅटेगरी कोणकोणती आहे, अंध आहे, की नाही, मूकबधीर आहे, अस्थिव्यंग असतील, बाल गुन्हेगार बालकं असतील, आहे की नाही, मग ती कशी येतात, कोणकोणती येतात, शैक्षणिक मागासलेली बालकं नेमकी कोणती, आहे की नाही, समस्या निर्माण करणारी बालकं असतात आपल्या शाळेमध्ये, मग ती बालकं कोणती, आणि समाज विरोधी वर्तन करणारी सुद्धा काही मुलं असतात, मंदबुद्धीची असतात, अध्ययन अध्यापनामध्ये कार्यक्षमता असणारी मुलं असतात, त्यांची नेमकी गुणवैशिष्ट्य काय आहे, त्यांना ओळखायचं कसं, या सगळ्या बाबींचा उहापोह आपल्याला विशेष गरजा असणाऱ्या बालकामध्ये करावं लागेल. यानंतर सगळ्यात महत्वाचा येतो तो म्हणजे आतापर्यंत त्याच्यावर प्रश्न विचारलेच गेले. हा पेपर आलाय किंवा हा वर्ष आलाय ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला नाही असं होऊ शकत नाही. असा असणारा फेमस असणारा जो कंटेंट आहे तो म्हणजे शालेय अंतरक्रियेचा. की ज्याच्यावरती प्रश्न येतोच. शालेय अंतरक्रियेमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक पालक यांच्याशी येणाऱ्या अंतरक्रिया असत्या. 2 ध्रुव आणि 3 ध्रुवीय अशा ह्या घटक आहे. या घटकामध्ये आपण शालेय अंतरक्रिया घडवून आणत असताना आपली भूमिका खूप महत्वाची असते. म्हणून त्या ठिकाणी उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य सुद्धा त्या ठिकाणी फॉलो केलेलं आहे. शिक्षक कसा असला पाहिजे, त्याकडे काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, या सगळ्या बाबींचा वापर केला. आणि शेवटचा भाग येतो तो म्हणजे अध्यापन. आपण वर्गामध्ये शिकवत असताना कसं शिकवलेलं मुलांना कसं कळलं, कितपत कळलं, याच्यासाठी मूल्यमापनाची पद्धत
त्या सगळ्या बाबींचा उहापोह आपण येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. हे कालावधीमध्ये पाहत असताना नेमका सिलेबस काय आहे हे आपण पाहिला आणि या सिलेबस नुसार आपल्याला सगळ्या गोष्टींचा उहापोह करायचा आहे. आजचा पहिला दिवस होता आणि आजचं तुमचं होमवर्क आहे ती सगळ्यांनी टाइम टेबल बनवायचं आहे. होमवर्क दिलाय बरं का तुम्हाला आता. होमवर्क मध्ये काय करायचं आहे की मला मिळालेलं टायमिंग, माझा रिकामा टायमिंग आणि मी अभ्यासासाठी कुठं कुठं कसं कसं वापरणार आहे तो. आणि ह्याच्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे जात असताना उद्या आपण डायरेक्ट कंटेंट कडे जाणार आहोत आणि कंटेंट समजून घेणार आहे आणि कंटेंट शिकणार आहे की नेमकं बालमानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, स्वरूप काय आहे, सगळ्या बाबी आपण त्या येणाऱ्या तासामध्ये उहापोह करणार आहोत. आज आपण ओव्हरऑल अभ्यासक्रम पाहिला. हे आपण ह्या येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये नेमकं कोणकोणते घटक अभ्यासणार आहे, कुठल्या घटकावरती फोकस केलेला आहे, कुठला फोकस झालेला नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आज. आणि उद्या आवाज मात्र break आपण होतोय, direct हा आवाज येत नाहीये सर नीट. माझा ब्रेक होत नाही. तुमचं हे पहा, तुम्ही काय म्हणता नेटवर्क पहा तुमचा. सर आवाज क्लिअर येत नाहीये सर. तर आवाज कटकट होतोय. माझ्याकडे माझा क्लिअर आहे. सर मध्ये मध्ये ब्रेक होतोय सर. आता येतोय का? येतोय सर, येतोय. हा. तर ह्या सगळ्या बाबी ज्या हो आहेत सर. त्या येणाऱ्या आता येतो सर. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण तो अभ्यासणार आहोत. आणि तुमचं होमवर्क आजचा असेल की तुम्हाला उद्या काय बनवून आणायचंय, टाइम टेबल बनवून आणायचं आहे. काय लिहिणार आहे आपण त्या टाइम टेबल मध्ये? त्या टाइम टेबल मध्ये काय लिहिणार आहे आपण? काय लिहायचं टाइम टेबल मध्ये? टाइम टेबल मध्ये लिहायचं काय? अभ्यासाचे नियोजन. हा, याचं नियोजन म्हणजे आपण उठतो कधी, झोपतो कधी, काय करतो, मोकळा टायमिंग, सगळं ओरिजिनल लिहायचं आणि त्याला अनुसरून लगेच त्याच्यावरून आपला अभ्यासाचा प्लॅनिंग वाला टाइम टेबल बनवायचा. सकाळी लवकर उठणे, सकाळी 2 तास कशाचा अभ्यास करणे, दुपारी 2 तास अभ्यास कशाचा करणे, संध्याकाळी 2 तास अभ्यास कशाचा करणं, याची नोंद तुम्हाला करायची आहे, जेणेकरून आपल्याला एक योग्य प्लॅनिंग मिळेल. आणि मग तो टाइम टेबल नुसता बनवायचा नाही, तो शेअर करायचा आणि तो फॉलो सुद्धा करायचा. तो टाइम टेबल फक्त मला दाखवण्यासाठी नसणार आहे, तो तुमच्या अभ्यासाचं फॉलोअप करण्यासाठी आहे. म्हणजे हा रिकामा वेळ तुम्हाला मिळतो आणि त्या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यासच करणार आहात ह्याची तुम्ही गॅरंटी घ्या आणि अभ्यासाला लागा. जितकं अभ्यास तुम्ही लवकर सुरू कराल तेवढं तुम्हाला प्रगती, तुम्हाला यश मिळणार आहे आणि तेव्हा सगळ्या गोष्टी कळणार आहात. आजचा हा जो लेक्चर आहे तो तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल मी मला अभिप्राय द्या आता लगेच. माईक ऑन करून दिलं तरी चालेल, मला आवडेल ऐकायला. छान होता सर, सोपी पद्धत आहे. फक्त आता आम्ही त्यात जरा आवाज येत नाही तुमचा, आवाज कमी येतोय. छान होता सर, तुमची पद्धत आवडली, पण आता अजून आम्ही त्यात एक टेंटेटिव्ह अभ्यासक्रम म्हणजे कळाला सर, काय आपल्याला नेमका अभ्यासाचं आहे. छान वाटलं. हा, अभ्यास नेमका काय करायचा जोपर्यंत आपल्याला माहित नाही होणार तोपर्यंत आपण त्या वेगळ्या दिशेने जाणार नाही. आणि वेगळ्या दिशेने जायचं असेल तर वेगळी प्लॅनिंग हवं आहे, ते म्हणजे टाइम टेबल असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी टाइम टेबल बनवा म्हणतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय करत आहोत. आपण काही जण जॉबला असतील, काही जण बिझनेसमध्ये असतील, काही जण काहीच करत नसतील. तर मग आपल्याला नेमकं कळेल ना आपल्याकडे किती वेळ आहे आणि किती वेळ आपण अभ्यास केला पाहिजे. काही शिक्षक आहेत त्यांना सकाळच्या वेळेमध्ये आता शाळा चालू आहेत, आता निकाल पत्रक बनवायचं आहे, मग त्याचं काम असेल, ठीक आहे नाही. काही जणांना घरगुती काम असतात, सकाळचा स्वयंपाक असेल, संध्याकाळचा स्वयंपाक असेल, मग त्याच्यातून मिळणारा वेळ असेल. ह्याच्यासाठी आपल्याला एक सॉर्ट आउट करण्यासाठी सगळ्या गोष्टी निघतात. दुपारचा वेळेचा वर्ग झोपायचा असतो, परंतु आपल्याला इतर वेळ मिळत नसेल तर किती झोपावं लागेल, कितपत ते टाळावं लागेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बारीक बारीक अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ना आपल्याला जे हवं आहे ते मिळणार आहे. म्हणून अभ्यास करताना पहिलं सिलेबस आणि त्याच्यानुसार ना टाइम टेबल असणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही उद्या सगळेजण टाइम टेबल बनवून आणाल ही अपेक्षा. बनवून आणण्यापेक्षा तुम्ही बनवायचा, ग्रुपला शेअर करायचा, म्हणजे लक्षात येईल तुम्ही किती तत्पर आहात, लक्षात येईल की तुम्ही किती कामाला लागलेला आहात आणि लक्षात येईल की तुम्ही मी सांगितलेली ऍक्टिव्हिटी किती जलद गतीनं करता. त्याच्यानुसार ना ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल. तुम्ही जितक्या जलद द्याल
तेवढं जलद तुम्हाला ट्रीटमेंट मिळत जाईल. ठीक आहे. तर आजचा हा लेक्चरचा महत्वाचा उद्देश म्हणजे आपण सिलेबसचं ओरिएंटेशन करणं, टाइम टेबलचे आयोजन नियोजन करणं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 21च्या परीक्षेसाठी आपल्याला तत्पर राहणं, जितकी शक्य आहे तितकं तत्पर राहणं सुद्धा महत्वाचं आहे. हे आपण पाहिलं या तासामध्ये आणि पुढच्या तासामध्ये डायरेक्ट आपण कंटेंट पाहणार आहोत, मानसशास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्राच्या बाबी. ठीक आहे. सर अजून एक शंका आहे. हा. सर बोला. आम्हाला हे जे नोट्स जर आम्हाला बिफोर मिळाले म्हणजे लेक्चरच्या अगोदर, तर आम्ही तिथंच थोडंसं आमचं काम होईल, थोडं स्पीड येईल असं मला Yes. वाटतं. आता इथं कसं आहे, तुमच्या ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट पेड आहे त्या हिशोबानं तुम्हाला सगळ्याला ऍप्लिकेशन मिळून जाईल आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपाच्या नोट्स मिळून जातात बिफोर, आफ्टर नाही. ओके सर. हा बिफोर मिळाल तर थोडं ओके. मग इथे ऍपचं काही सांगितलं नाही का सर, म्हणजे काय अंदाज? ऍपचं डाउनलोड करत असताना मी तुम्हाला लिंक पाठवून देईन, डाउनलोड करून घ्या आणि पुढची प्रोसेस तुम्हाला ग्रुपवरती सांगण्यात येईल, काय करायचंय, कसं करायचंय, कुठं करायचंय. हो सर. हो हो. सर अजून कुणाला काही शंका असतील तर विचारू. सर मानसशास्त्रासोबतच इतर विषय पण चालू करू. खूप आवाज कमी येत आहे सर. मानसशास्त्रासोबत इतर विषय पण घेणार आहेत. हो होईल ना ते. हो. तेवढं. हॅलो सर, हा. थोडंसं माझं जॉईनिंग थोडासा वेळ झालाय. एकंदरीत आपल्याला तुम्ही परवा म्हटला होता की विद्यार्थ्यांची संख्या बघून आपण क्लास कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते स्वरूप मला कळालं नाही सर. थोडक्यात सांगाल का? आता नाही सांगत सर मी, कारण तुम्ही उशिरा जॉईन झालात. परत याच गोष्टी मी सांगणार तसं सांगत. आता रेकॉर्डेबल मिळून जाईल तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये. रेकॉर्डेबल मध्ये परत एकदा तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला पूर्ण तास लेक्चर क्लिअर झालं होईल. ओके सर. ओके. हा. थँक्यू. आता ह्याच्यामध्ये आज मानसशास्त्राचा तास झाला, उद्या कुठला तास असेल, कसं असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रुपवर सूचनेद्वारे मिळतील. क्लास आपण रन केलेला आहे, तो चालू केलेला आहे आणि ते चालू करत असताना सगळेच विषय आपण घेणार आहोत आणि तो हळूहळू पुढे घेऊन जाऊ आपण. ठीक आहे. ओके सर. ओके. ओके सर. थँक्यू ओके सर. सर. सगळ्याला Thank you, अभ्यासाच्या शुभेच्छा. अभ्यास करा, अभ्यासाच्या तयारीला लागा. 21 तारखेला आपण 21 जूनला परीक्षेला सामोरे जाणार आहोत आणि त्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी होणार आहोतच अशी मानसिकता ठेवा आणि पुढे चला. ओके सर. ठीक आहे. ओके सर. थँक्यू. ओके सर. नक्की सर. ओके. चला आपण या दिन थांबूयात आपण आणि उद्यापासून आपलं रेग्युलर 7चे जे काही टायमिंग असेल तो 7 ते ठेवूयात आपण, म्हणजे लवकरच आपण फ्री होऊन जाऊ. 7 वाजताचा असेल. होय सर. हो सर. डेली आपला तासाचा टायमिंग जो आहे तो संध्याकाळी 7 वाजताचा असेल. ओके सर. थँक्यू. ओके. पर्यंत असेल सर? 7 ते 9 असतो. आपण टायमिंग बघून ते कव्हर करूया. ठीक आहे. सर हा बोला. अरविंद पब्लिकेशनचं सोडून वेगळं बुक्स नाही आहेत का अजून? मी काय करतो माहितीये का, मी मानसशास्त्रासाठीचं जो पुस्तक आहे त्याची पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. ओके सर. चालेल. चालेल ना? चालेल सगळ्याला? हो हो. हा, ज्यांना हो, शक्य आहे चालेल. पॉसिबल आहे ते हे पण करून घेऊ शकता, प्रिंट पण करून घेऊ शकता. ओके. आणि त्याच्यानंतर ना ओके सर, जसं टॉपिक मी शिकवत जाईल तसं ते वेगळे नोट्स तुम्हाला प्रिंटआउट साठी सुद्धा मिळून जातील. हा. आणि ओके सर. थँक्यू. ऑलरेडी तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये तर आहेतच, ते सोडून अतिरिक्त तुम्हाला तो बेनिफिट देण्यासाठी, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळण्यासाठी या वेळेस पासून आपण काही प्रिंटेबल नोट सुद्धा प्रोव्हाइड करू आपण. ठीक आहे. पण तो ओके हो सर. सर. धन्यवाद सर. तो ऐच्छिक भाग आहे, तरी सुद्धा मी प्रोव्हाइड करत आहे. असं काही नाही की सर दिलंच नाही, कसं काय बरं. ऑलरेडी तो माझ्या ऍप्लिकेशन मध्ये आहे, तो सोडून मी तुम्हाला एक्स्ट्राचं देत आहे. त्याच्यासाठी मला तुम्ही विचारू शकत नाही की का दिलं नाही. पण तरी पण मी ते तुम्हाला देत आहे. येते लक्षात?
हो सर. धन्यवाद सर. आणि परत एक्सरसाइज साठी तुम्हाला त्या ऍप्लिकेशन मधल्या टेस्टचा, डेली टेस्टचा आणि विकली टेस्टचा म्हणजे 1.5 मार्कांचा तो वापर करू शकता तुम्ही. तो वापर करून तुम्ही तुमचं नॉलेज आणि तुमचं जे काही कुठपर्यंत आहात हे तुम्ही पाहू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जितकं तुम्ही जास्त टेस्ट सोडवताल, जितकं त्या नोट्स वाचताल, तेवढं तुम्हाला प्रगती लवकर होणार आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन म्हणा किंवा जेवढ्या लवकर तुम्ही पास होण्याची जी काही एक स्पीड आहे, तो तुमचं टेस्टवर आहे. जर तुम्हाला आम्ही टेस्ट दिली आणि तुम्ही ते सोडवले नाही, तर नक्कीच तुमच्यामध्ये प्रगती दिसून येणार नाही, एवढं लक्षात घ्या. तुमच्यामध्ये जर प्रगती दिसून यायची असेल, आणायची असेल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दिलेला टास्क, तो आहे तुम्हाला टास्क टेस्टच्या स्वरूपामध्ये. ते टास्क कंप्लीट करणं आणि तुम्ही ते जेवढे जास्त कंप्लीट करा, तेवढं जास्त बेनिफिट तुम्हाला मिळेल. ओके. ओके सर. ओके. ठीक आहे. उद्यापासून आपण भेटूया 7 वाजता आणि पुढच्या या भागाकडे आपण वळूया. ठीक आहे. हो सर. ओके. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.